आणि निश्चितच यावेळेस मॅच बद्दल काही म्हणाल तुम्ही? जाऊया आपण त्यांच्याकडे. निश्चितच यस, पराभव काय, एक हार से कोई फकीर नहीं बनता और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. स्पर्धा तर खरं आपल्या आयुष्याची आहेत आणि म्हणूनच आणि निश्चितच अजूनपर्यंत सातत्याने ज्या कामठा संघाकडून खेळताना पाहायला मिळाला, मांगिनदेव बोरी संघाचा संघनायक टॉस जिंकतोय. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी पाचारण केलंय. बालई टीमला सलामीची जोडी मैदानात येईल आणि येत्या मला वाटतोय 17, 18, 19 सुद्धा एक प्रचंड मोठी स्पर्धा बालईला आपल्या भेटीसाठी येतोय. तुम्ही या, आम्ही येणार आहोत त्या ठिकाणी आणि निश्चितच ज्या स्पर्धेचा गाजावाजा संपूर्ण उरणमध्ये राहील. जशी सामन्याला सुरुवात होईल आपल्याला आवाजात परत एकदा बदल ऐकायला मिळेल आणि या ठिकाणी पाहूया, सन्मान जाऊया. अनंत ठक्कर या ठिकाणी आहेत. मी अतुल ठाकूर आपल्याला विनंती करेन, चार्टर्ड अकाउंटंट, संख्यांशी खेळता खेळता क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी आलेले आमचे अनंत ठक्कर सर. आणि यस, हर्षद मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. तर हर्षद चला यायचं आहे. त्याच्या अगोदर अनंत ठक्कर सर यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. परवाच सिद्धिविनायक बँक्वेटमध्ये ठक्कर सरांची भेट झाली आणि आज मी तेव्हाही त्यांचा उल्लेख केला की ठक्कर सर आपल्यात पवित्र शुभास्ते प्लेअर ऑफ द मॅचचा खिताब द्यायचा. हर्षद ज्यांना 25 जवळजवळ 6 चौकार वैयक्तिक खात्यात लगावले आणि 2 षटकांमध्ये सामना फिनिश केला. येस, आणि अशा प्रकारच्या निश्चितच सामन्यांची प्रतीक्षा सर्वांनाच असतोय. अशा प्रकारच्या खेळीची प्रतीक्षा सर्व क्रीडा रसिकांना असतोय आणि ती इथं पाहायला मिळाली. अनंत ठक्कर सर, तदनंतर अभिषेक जैन A1 रिअल इस्टेट एजंट अभिषेक जैन या ठिकाणी आहेत. तर अभिषेकजी यांचाही आदरपूर्वक सन्मान अतुल ठाकूर यांच्या पवित्र शुभहस्ते केला जाईल. चला, सुजल आणि नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाज 12th मॅन बालई संघाचा 12वा खेळाडू 11वा राखीव खेळाडू येऊ द्या. चला, होतोय सुरुवात सामन्याला. आवाज असणारा जयेश भोसले सर. नॉन स्ट्रायकर कोण आहे? पहिलाच बॉल आणि सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉल वरती आलाय, इथून चौकार. हिमांशू आहे का नॉन स्ट्रायकर एंडला? पुढचा बॉल बॅटची आउटसाइड एज, रन्स पुढच्या बॉल वरती रन्स मिळतील. आणखीन एक लगातारचा 2 बॉल वरती 2 चौकार. सुरुवात दमदार आणि शानदार झाली आहे. पुढचा बॉल आणखीन एक पडला आणि बॅटिंग टीमचा एक्स्ट्रा प्लेअर आला नाही तर पेनल्टीज पात्र आहात तुम्ही. काय नाटक करतस मग हे दोघं कन्फ्युज करताय. हे दादा हे या पण आदरणीय महेशजी वर्तक साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. आपले हार्दिक असं स्वागत. 3 चौकार आलेत. सुजल याही वेळेला लगातारचे चौकारांची आतिषबाजी. 4 बॉलमध्ये 4 चौकार. इथे तिथे यहां वहां देखो जहां सारे जहां बस आपलीच हवा. का बॅटिंग करतोय बाबा सुजल. अंडरआर्म क्रिकेटमधील बेताब बादशाह म्हणूनही त्याच्याकडे कदाचित पाहिलं जाऊ शकेल. हाही बॉल गॅपमध्ये 5 बॉलमध्ये 5 आलेत. 5 बॉलमध्ये 5 चौकार लगातारचे. योगेशच्या अगेन्स्ट लगातारचे 5 चेंडू 5 चौकार पाहायला मिळालेत. धावा आणि धावा सातत्याने येत आहेत. हाही बॉल गॅपमध्ये 6 बॉल 6 चौकार. पहिला बॅटर सुजल राहिलाय नगरसेवक चषकाचा, ज्याने 6 बॉलमध्ये 6 चौकार ठोकलेत.
6 बॉलमध्ये 6 चौकार पाहायला मिळाले. इनसाइड आउटचे चौकार ठोकले, डाऊन द ग्राउंड खेळले, कट केले, ड्राईव्ह चांगले पाहायला मिळाले आणि चहू बाजूला आपला प्रत्येक फटका 440चा झटका देईल हे सांगण्याचा प्रयत्न सुजलने केला आहे. पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्यात, 24 रन्स ऑन द बोर्ड. एकही एक्स्ट्रा आली नाही, विकेट मिळाली नाही आणि अगदी आपण 6 बॉलमध्ये 6 चौकार पाहायला मिळाले. आणखीन एक कीर्तिमान इथून प्रस्थापित केला गेलाय. आई बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. 7व्या बॉलवरती 7वा चौकार आलाय. स्वागत झालं गोलंदाजाचं भव्य. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना हिमांशूनेही टोकलाय चौकार. पार्टी जॉईन केली आहे सुजल सोबत. 7 बॉल 7 चौकार पाहायला मिळाल्यात. 28 धावा दाबलकावरती आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात येत आहे. यावेळेला भाग फुटला. पुन्हा एकदा 8व्या बॉलवरती 8वा चौकार. 8 बॉलवरती 8 चौकार आले. खाईन तर तुपाशी, नाही तर राहीन उपाशी, अशीच पटकेबाजी चालू आहे. हा 9वा बॉल आणि तोही चौकार. 3 चेंडू संपलेत या षटकातील. 3 मध्ये 3 चौकार. स्कोर कार्ड मध्ये रन्स बनल्यात त्या 36. पुन्हा एकदा पुन्हा या षटकातील 4 बॉलमध्ये 4 चौकार आल्यात. 40 धावा दाबलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. शालेय जीवन जगताना जिथे एकी 1 दुर्की 2 3चा पाडा ठाऊकच नाहीये की काय, सुरुवात 4चाच पाड्याने केली आहे त्यांनी. पुन्हा एकदा गॅपमध्ये 5 बॉलमध्ये 5 चौकार या षटकामध्ये. हिमांशूही आणखीन एक कीर्तिमान प्रस्थापित करतोय की काय. 44 धावा दाबलकावरती आहेत. 11 चेंडूचा केस संपलाय. 6वा बॉल. चला 6 बॉल 6 चौकार तर येणार नाही. तिथून एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2 स्कोर कार्डवरती रन्स आहेत त्या 44. एकाच एक सव्वा शेर. काय बॅटिंग पाहायला मिळाली आहे. हिमांशू असेल, सुजल असेल. 6 बॉल 6 चौकार. सुजलच्या बॅटमधून 6 बॉल 5 चौकार जे मात्र हिमांशूच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्यात. चहू बाजूला चांगली बॅटिंग इथून करत असताना पाहायला मिळाल्यात. यावेळेला बॉल उजव्या यशीच्या बाहेर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल तुम्हाला. बॉल डॉट टाकावे लागतील, विकेट मिळवावं लागतील. नितेश आलेत गोलंदाजी मार्कवरती. हाई बॉल हलक्या हाताने गॅपमध्ये खेळला. रन्स मिळतील 4. आणखीन एक चौकार. मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. फलंदाजांसमोर गोलंदाजी अक्षरशः पडू लागली आहे फिकी. रन्स येतात केवळ. आणखीन एक चौकार. 4चाच पाडा बोलला खेळाडू. 1 डॉट बॉल आला सुजलच्या अगेन्स्ट. 52 धावा दाबलकावरती आहेत. एक्स्ट्राच्या रन्स आलेल्या नाही आहेत. प्रत्येक चेंडूवरती चौकार. एकंदरीत या इनिंग मध्ये हा नो बॉल. पुन्हा गॅपमध्ये 5 धावा येतील. हा नो बॉल. 2 डॉट आले होते, त्याची एकाची भरपाई झाली. 57 ऑन द बोर्ड. पुन्हा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होते. 61 धावा दाबलकावरती. 61 ऑन द बोर्ड. सुजलचा जर विचार केला तर तो एकटा लढतोय आणि तब्बल 40 धावसंख्येवरती 2 नॉट आउट आहे. 11 बॉल आणि 40 धावा. सुजल अर्धशतका जवळ जाऊन पोचलाय. पुन्हा टॅप केला. डाऊन ग्राउंड. 44. 12 बॉलमध्ये 44. 2 नॉट आउट. संघाची धावसंख्या तब्बल 65 धावा दाबलकावरती आहेत. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. बालईकरांनी आज काय खाऊ घातलंय सुजलला. पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. अर्थात इथून डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 65 धावा दाबलकावरती आहे. 65 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. 44 बॅटिंग करतोय सुजल. एका बाजूला 6 बॉलमध्ये 5 चौकार आणि 20 धावसंख्येवरती हिमांशू आहे. स्ट्राईक रेट हेल्दी आहे आणि धावांच्या राशी उभ्या केल्यात. चहू बाजूला स्ट्रोक चांगले पाहायला मिळाले. धावा गोळा करण्याची रण मशीन
संदेश संदेशला आपण पाहतो गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालाय, परंतु त्याचंही स्वागत चौकारानिशी. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आज प्रत्येकाचं स्वागत जे आहे ना ते भव्य होणार आहे. चौकार आला. संघाची धावसंख्या आहे 69 आणि त्यामध्ये आणखीन 4 ऍड. 73 ऑन द बोर्ड. बॅटिंग आणि बॅटिंग दिवाळी संपली आहे, परंतु हे फटाके मैदानाच्या आतमध्ये फुटत आहेत. रन सातत्याने येत आहेत. क्षेत्ररक्षक केवळ जनरीत म्हणून उभे आहेत. कोरोना कालावधीमध्ये ज्या वेळेला मुंबईच्या रस्त्यांवरती जणू काही कर्फ्यू लागल्याप्रमाणे रस्ते उसाड होते ना, आता खेळपट्टीवरती आणि या मैदानावरती तसंच वाटू लागलंय. क्षेत्ररक्षक केवळ कुरिअर बॉलचं काम करतायत. बॉल बाहेर गेलेला उचलून आणून देत आहेत. जास्तीचे काही प्रसंग आलेलाच नाहीये बॉल अडवण्याचा. 73 आहेत. आणखीन एक बॉल दिशाहीन व्हाईट बॉल, त्यामध्ये मिळतील धाबा 4. या लग्न सराईमध्ये केलेल्या या 5 धाबांचा आहे. एकंदरीत 5 धाबा. 78 धाबा दाखल आहेत. 78 ऑन द बोर्ड. चला मॅच बॉल आला अंपायर. 78 धावा दाखल आहे. हाही बॉल दिशाही नाही. हिमांशूच्या अगेन्स्ट पळवाटा शोधण्याचा प्रयत्न इथून केला गेलाय, कारण सातत्याने फलंदाजी चांगली झाली आहे. पुन्हा एकदा गॅपमध्ये रन्स मिळतील 4. पुन्हा बॉललाही लढायला लागलाय बाउंड्री लाईन ओलांडण्याचा. 83 धावा दाखल या स्पर्धेतली सर्वाधिक उच्चांक धावसंख्या आतापर्यंतची आपण पाहत आहोत, जी बाली संघाने बनवली आहे. पुढचाच बॉल आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येईल. डॉट बॉल येत असताना मला मिळालाय. धावफलकावरती धावा एकंदरीत आपण पाहिला तर जिथे 84 आहेत आणि आणखीन एक चौकार, अर्थात एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. स्कोर कार्ड वरती 88 आहेत आणि 89 धावसंख्येचं टार्गेट. 89 रनचं टार्गेट आहे. चला 88 बनल्यात. 89 धावसंख्येचं टार्गेट. 89 रनचं टार्गेट राहील. चला टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅच मागील जे बोरी टीमला आपण पहिलं प्रथमतः गोलंदाजी करत असताना. चला आपण टॉस करत आहोत. 2 विजेते संघ अजय 74 आणि बालाई अमित. नेक्स्ट मॅच चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आहे अजय 74 आणि बालाई अमित. टीम कॅप्टन. चला त्वरित या टॉस करण्यात येईल. टॉस साठी आहे. चला 2 विजेते संघ, पहिल्या मॅचचा विजेता आणि दुसऱ्या मॅचचा विजेता. चला टॉस साठी त्वरित या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायला हवा. आयोजकांना सांग दादा काय ते तुझं कधी टीम येणार आहे, कॅप्टन कधी येणार आहे, कारण ऑलरेडी आपण लेट चाललोय. 9:45 ला पहिला बॉल पडलाय. चला टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन. सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडण्याच्या आधी कॅप्टन यायला हवेत. जो कर्णधार हजर राहील तो वजीर राहील. सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तर डिलिव्हर, जिथे मात्र अपोनंट टीमला टॉस विन दिला जाईल. आणि मला वाटतं बालाई टीमची मॅच आता नुकतीच संपली होती. चला या त्वरित. अमित विषय काय दादा, टॉस साठी तर येऊ दे. टॉस तर घ्या.
योगेश आणि अमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. कृषलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क मध्ये तो दाखल झालेला पाहायला मिळतो आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा दिशाहीन राहिलाय. आदरणीय सुभाजी महाडिक साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. या साहेब आपलं स्वागत आहे. व्हाईट बॉलने सुरुवात झाली. एक्स्ट्राची रन्स स्ट्रायकर एंडला योगेश पाहायला मिळतो. योगेशच्या अगेन्स्ट 6 बॉल 6 चौकार आले होते. त्याला मारावे लागतील या मॅच मध्ये. कृषलचा हा बॉल पुन्हा एकदा थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. हा डॉट बॉल येत असताना मला मिळालाय. पुढचा बॉल हाही चेंडू बॅटची आतली कडा जिथे क्षेत्ररक्षक तैनात. रन्स मिळणार नाहीयेत. व्हाईट बॉलने सुरुवात झाली होती परंतु तदनंतर 2 डॉट आलेत. आई बॉल फुलेलेंचा खोलात टाकला होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. रन्सचा तुटवडा आहे. धावांचा तुटवडा पडला असंच वाटू लागलं. धावा थांबवण्यासाठी प्रयत्नशील आहे ते खेळाडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खोलवर टप्प्याची गोलंदाजी फलंदाजांना मुभा न देणारी. पुन्हा एकदा यॉर्कलेनचा क्षेत्ररक्षक तैनात. किंवा एकच चित्र पाहायला मिळत आहे. कधी चेंडू ऑफ साईडला कधी ऑन साईडला आणि तो आल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजाच्या हातात. यावेळेला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाही आहे. इंटू द गॅप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकाराच्या मदतीने 5 धावा धावफलकावरती बनलेलं पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. हाही चेंडू दिशा राहिला. एक्स्ट्राच्या रन्स येत असताना पाहायला मिळत आहेत. चला बी ग्रुप मधले सामने खेळले जाणार आहेत आणि ए ग्रुप मधले जे सेकंड राऊंडचे मॅचेस आहेत ते या झाल्यानंतर खेळले जातील. कोंडी गोड नाका आणि त्याच्या अगेन्स्ट बोकडविरा. चला टॉस साठी या. टॉस साठी या नेक्स्ट मॅच. कोंडी कोड नाका आणि त्याच्या अगेन्स्ट बोकडविरा. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 6. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. रन्स आहेत जिथे मात्र टार्गेट सेट झालंय ते इथे मात्र 89 धावसंख्येचं. बोरी सिटी बेकरी कि हमारे भाई पत्तू भाई मंच पे आए. आपका स्वागत है. बोरी सिटी बेकरी के हमारे सबके चहेते पत्तू भाई आपका स्वागत है इस मंच के ऊपर. बॅटेड आउट होत असताना पाहायला मिळतं. विशाल बाद झालेला पाहायला मिळाला. आणखीन एक धक्का इथून लागला. 2 धक्के लागले. 2 बॉलवरती 2 फलंदाज बाद होत आहेत. 7 धावा धावफलकावरती 2 बॅटर आउट. मिळून आलं बॅटिंग साठी. हॅट्रिकचा बॉल होता आणि तोही वळण घेणारा सुजलच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. सुजलने 44 धावांची इनिंग साकारली. तदनंतर आपण पाहिलं गोलंदाजीसाठी आलाय. 2 विकेट त्याने मिळवल्यात. हाही बॉल इथून वळण घेणारा राहिलाय. लेग स्पिन चांगला करतोय. बॉलला वळवतोय. कधी ऑफ ब्रेक टाकतोय कधी लेग ब्रेक टाकतोय. सातत्य राखलंय. खरं तर दाखवण्याचे दात वेगळे आहेत आणि खाण्याचे वेगळे आहेत त्याचे.
चांगला स्पिन करत असताना पाहायला मिळाला. प्रभुत्व चांगलं मिळवलंय त्याने आपल्या टप्प्यावरती. हा ही बॉल इथून मात्र झेल अफलातून आकर्षक अद्भुत अमानवीय झेल. तिसरा धक्का या षटकामध्ये सुजलने दिला. आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून खर तर बोरी सिटी बेकरी से हमारे पत्तू भाई इनका मंच के ऊपर स्वागत किया जाएगा. प्रफुल्ल जी यांना विनंती असेल आपल्या शुभहस्त से पत्तू भाई यांचा एक विशेष सन्मान आपण करावा. आज येथील या पायरीला गंध आला. साहेब आपल्या येण्याने या स्पर्धेला रंग आला. शुभम आला गेलो नदी मार्क वरती. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतो आहोत. आणखीन धक्का बाद दिला. इथून फलंदाज बाद होत असताना शुभमच्या या षटकामध्ये हजेरी लावण्याचंच कामकाज करतात फलंदाज. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना मला मिळाल्यात. खरं तर प्रेक्षक वर्ग निश्चित म्हणतो आल्या आल्या जाऊ नका, परंतु मैदान सोडताना आपण प्रत्येक फलंदाजाला पाहिलंय. रुद्रने 3 बॉल 3 चेंडू मध्ये चौकार ठोकले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज श्रीकांतजी यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. रुद्रला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तो बॅटिंग करतो. पुढचा बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. रन्स मिळालेला नाही आहे. धावा महाग झाला तिथे. हा बॉल वेगाने डावी एशी सोडून जाणारा. सुजलच्या षटकामध्ये 3 विकेट आल्यात. बॅटिंग चांगली केली त्याने. ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा कोला. क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एक डॉट बॉल. सातत्याने धावा रोखल्या जातात. डॉट बॉलची मालिका चालू आहे. इथे हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. धाव मिळणार नाही. इथूनही चेंडू येतो तो निर्धाव. धावफलकावरती बनल्या त्या 12. 3 षटकांचा खेळ संपला. 12 धावा धावफलकावरती आहेत. 89चा पाठलाग करायचा होता. पूर्वार्धामध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिला तर 24 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 20 आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 21. हा बॉल नो आहे. खेळपट्टीच्या बाहेर पिच करण्यात आलाय. चौथ्या षटकामध्ये 23 आल्या होत्या. एकंदरीत 89 बनल्या होत्या. 20च्या पलीकडेच मारल्या होत्या पूर्वार्धामध्ये रन्स. आणि अद्याप उत्तरार्धामध्ये 20च्या पलीकडे गेलेल्या नाही आहेत. धावफलकावरती धावा आहेत. ते एकंदरीत 13 आपण पाहत आहोत. फलंदाज बाद झालेत. 13 धावा धावफलकावरती आहेत. एकंदरीत फलंदाज 4 बाद झालेले पाहायला मिळाल्यात. हा बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक इथून नाहीये. खर तर चौकार येत असताना मला मिळतो आहे. राकेशला आपण पाहतो स्ट्रायकर एंडला. आल्या आल्या त्याने चौकार ठोकला. केवळ आणि केवळ औपचारिकता बाकी आहे. ये अपन टॉस करते आहोत. मी विनंती करेन आइए पत्तू भाई आपके शुभ हाथों से टॉस किया जाएगा. टॉस किया जाएगा. बोरी सिटी बेकरी के हमारे पत्तू भाई इनके शुभ हाथों से किया जाएगा नेक्स्ट मैच का टॉस. औपचारिकता बाकी होती आणि ती इथून संपली आहे मोठ्या फरकाने. जवळपास आपण पाहिलं तर या सामन्याला एका मोठ्या फरकाने जिंकले गेले. 25 बनवल्या गेल्या.
आणि मॅचचा मान ऑफ द मॅच सुजल आहे वन साइड हिरो